मद्यधुंद तरुणाने BMW गाडी रस्त्याच्या मधोमध थांबून रस्त्यातच लघुशंका केल्याचा प्रकार समोर आला आहे। स्थानिकांनी जेव्हा या युवकाला हटकले तेव्हा युवकाने अश्लील हावभाव करून दाखवले। दरम्यान स्थानिकांनी काढलेला या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। यानंतर आता या प्रकरणी पोलिसांनी देखील गंभीर दखल घेतली आहे। या तरुणाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी या आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना झाल्याची माहिती दिली आहे। या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना याबद्दल माहिती झाली। त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित व्यक्तीचे नाव निष्पन्न करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त जाधव यांनी दिली आहे। आरोपीचे नाव काय आहे, गाडी कोणाची आहे याबद्दल बोलताना उपायुक्त म्हणाले की त्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली आहे, पण आरोपीला पकडण्यात अडथळे येऊ शकतो, त्यामुळे मी त्यांची नावे उघड करत नाही। कारवाई पूर्ण झाल्यावर आणि आरोपी ताब्यात आल्यानंतर याबद्दलची माहिती उघड केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। पोलीस स्टेशन येरवडा हद्दीतील शास्त्रीनगर चौकामध्ये आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास एक तरुण आपल्या 4 चाकी वाहनातून उतरून लघुशंका सार्वजनिक ठिकाणी करताना आढळून आलेला आहे। त्याबाबतची क्लिप प्रसार माध्यमांवर व्हायरल झालेली आहे। त्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी अश्लाघ्य आणि अश्लील वर्तन करण्याबाबत त्याचप्रमाणे रहदारीस अडथळा निर्माण करण्याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया येरवडा पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि संबंधिताचा शोध घेण्याकरता शोध पथके रवाना केलेली आहेत। लवकरच त्या तरुणाला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। या अगोदर यापूर्वी अशी घटना घडल्याची मला तरी माझ्या कारकिर्दीमध्ये आठवत नाहीये। कदाचित घडल्या असतील तर त्या वेळा त्यावर संबंधित प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे। सर, त्याच्यावर आधी देखील काही गुन्हे असल्याची माहिती येत आहे। मला अद्यापपर्यंत त्याबाबतची माहिती नाहीये। मी माहिती घेऊन त्याबाबत सांगतो नंतर। मद्यपान केलेलं असं दिसत आहे तरुणाने, नेमकं तो कुठे होता? त्याला ताब्यात घेतल्याशिवाय आणि वैद्यकीय तपासणी झाल्याशिवाय या बाबीला मला दुजोरा देता येणार नाही। नेमकी कोणती कलम लागू शकते त्याच्यावर? मी आता FIR झाल्यावर आपल्याला सांगतो। FIR कधीपर्यंत? एक अर्ध्या तासामध्ये होत नाही।